खूप छान वाटतंय। आम्ही आमचं 100% देऊन हे काम केलं। आमच्या सरांचं हेच म्हणणं होतं की ही रॅली शांततेत पार पडावी आणि त्यासाठी आम्ही आमचं 100% देऊन आम्ही आमचा प्रयत्न केला। खूप मस्त वाटतंय। असंच आम्ही आमचा सपोर्ट पाटलांना देऊ, नेहमीच देऊ। जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही झगडू आणि जो माणूस आमच्यासाठी झगडतोय त्याच्या पाठीमागे आम्ही असंच उभं टाकू। आम्हाला आमच्या सरांचं फक्त एवढंच म्हणणं होतं की आजची रॅली एकदम शांततेत आणि छानपणे पार पडावी आणि तशीच पार पडली। आणि हा रेकॉर्ड ब्रेक आहे की एवढी पब्लिक येऊन सुद्धा काहीच कुठेच कोणताच प्रॉब्लेम झाला नाही आणि इथून पुढे सुद्धा अशी काही परिस्थिती आलीच तर आम्ही 100% आम्ही आमच्या पाटलांच्या सोबत राहू। जय भवानी जय शिवराय। दीदी, तुम्ही एकनाथ पाटील अकॅडमीच्या माध्यमातून पोलीस भरती तयारी करता। आज जी सुरक्षाचं काम केलं हे भविष्यात पोलीस झाल्यानंतर हेच करायचं तुम्हाला, याबद्दल तुमचं काय? खूप छान वाटतंय। म्हणजे वर्दी भेटायच्या आधी असं काहीतरी केलं की म्हणजे जी जबाबदारी आम्हाला पुढे चालून पार पाडायची ती आम्ही आधीच पाळली। आरक्षण तर नाहीच आहे, माहिती आहे की किती सगळ्या गोष्टी अवघड झाल्यात। बघू, आम्ही झगडतोय। आमच्या प्रयत्नाला यश येते का नाही माहिती नाही। फॉर्म तर भरलाय, ग्राउंड राहिलेत, मुंबईला फॉर्म आहे, पण लिस्ट ओपनची काय लागते SCBC सर्टिफिकेट निघलं नाही आहे। लिस्ट ओपनची महिलांची 39-37 लागत आहे। बघू काय होतं। लेखी कितीही चांगली असली तरी मी ग्राउंड जर क्वालिफाय नाही झाले तर माझ्या कोणत्याच प्रयत्नाला मला परत शून्यापासून सुरुवात करावं लागणार आहे। पण तरी पण मराठ्यांच्या रक्तात आहे संघर्ष आणि तो आम्ही करणारच। फक्त आम्हाला जो आमचा नेता आमच्यासाठी झगडतोय, आम्हाला आमच्या हक्काचं, आम्हाला आमचं आधीच आहे ते आम्हाला आमचं आरक्षण द्या। विनाकारण मराठ्यांच्या वाकड्यात येऊ नका। अरे वा दीदी, कारण की आज मराठा समाज हा गेली 40 वर्षापासून आरक्षण मागतोय। मराठा समाजाच्या स्त्रिया असतील, मुली असतील, या देखील आक्रमक झालेल्या आहेत आणि हे नोकरीचं आहे। दीदी, तुला काय वाटते? मला खूप छान वाटते की आजची रॅली खूप चांगल्या प्रकारे पार पडली आहे आणि आजच्या रॅलीमध्ये आम्हाला खूप मजा पण आली आहे। कारण अशा फिलिंग येत होत्या की म्हणजे पोलीस होण्याच्या अगोदरच पोलीस झाल्यासारखी फिलिंग्स आज वाटल्या आम्हाला आणि खूप छान पाटलांनी खूप भारी भाषण केलं। त्या भाषणात आम्हाला खूप काही चांगल्या गोष्टी कळाल्या की म्हणजे आपल्या समाजासाठी काय केलं पाहिजे, काय नाही, हे सगळं कळालं। म्हणून आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला भेटलंच पाहिजे। दीदी, हे आपण सुरक्षेचं काम करत असताना रॅलीमध्ये काय अडचणी वगैरे काही? अडचणी आम्हाला म्हणजे महिलाची सुरक्षा करण्यासाठी तरी आमच्या पाटील सरांनी सिक्युरिटीसाठी ठेवलंच होतं, पण अडचणी काय आल्या नाही। इथून पुढे काही नाही, काहीच नाही झालं। इथून पुढे पाटलांना कोणती जरी काही असली तरी आम्ही त्यांना सपोर्ट करू। नक्कीच सर, हे प्रत्येक सामाजिक कामामध्ये आपल्या या मोर्चामध्ये असतील, आपले स्वयंसेवक पाठवत असतात, आपले विद्यार्थी पाठवत असतात, भावी अधिकारी देखील पाठवत असतात। दीदी, जर आपल्याला आरक्षण मिळालं तर काय फायदा? आरक्षण मिळाल्यानंतर जरांगे पाटील म्हणले की माझं स्वप्न आहे की आमच्या लेकरावर वर्दी चढली पाहिजे, त्याबद्दल आपलं काय मत आहे? आरक्षण मिळालं तर खूपच चांगलं झालं, खूपच चांगली गोष्ट झाली आरक्षण मिळाल्यामुळं। मराठा शासनाला जे पहिलं होतं ना आरक्षण नव्हतं, आता भेटलं तर खूपच त्याचं गरीब लोकांचं त्याचं शिक्षण पूर्ण होते, त्याला वर्दी भेटते। आता कसं आहे, आता कमी मार्क जास्त मार्क घेतलं तरी बी कमी आहे ते आरक्षण झालं तर मग गरीब माणसं ते शिक्षणामध्ये खूप महत्त्व पडते। पोलीस भरती आम्हाला जर आरक्षण भेटलंच ना, जरांगे साहेब पाटलांचं आणि पूर्ण मराठ्यांचं जरी आम्हाला आरक्षण दिलं तर आम्ही पुढच्या भरतीत लागूच। फक्त आरक्षण दिलं तर लागू, कारण कसं आहे ओपनसाठी लिस्ट खूप जास्त लागतात, त्याच्यामुळं मुलींना तर शक्य नाही की एकदमच 43-42 आणि सहजासहजी तर 39च्या वरच लागतं ओपन लिस्ट। आणि सहजासहजी कोणाचं SCBC सर्टिफिकेट नाही निघलं त्यांना ओपनमधून टाकावं लागेल। मग आम्हाला जर आरक्षण भेटले ना तर आम्ही नक्कीच पोलीसच्या जॉबला लागू, पण आम्हाला आरक्षण देणे गरजेचंच आहे। दीदीचं म्हणणं आहे की 26 मार्काच्या मुली आमच्या समोर डोळ्यागत समोर जात आहेत, त्यापैकी आम्ही 36 मार्क घेऊन देखील आम्ही मागे राहिलो। एक कुठं कधी खदगद वाटते। दीदी, काय प्रत्येक जिल्ह्याची म्हणजे भरपूर जिल्ह्यांचे ग्राउंड झालेत, प्रत्येक जिल्ह्याच्या ग्राउंडच्या लिस्ट चेक करा की मी असं म्हणत नाही मी कोणत्याच कास्टवर असं एक नाव घेणार नाही, पण दुसऱ्या कास्टच्या लिस्ट काय लागत आहेत आणि ओपनची लिस्ट काय लागते याच्याकडे लक्ष द्या। 26 मार्काची मुलगी जी की मुलगा असो मुलगी जे की क्वालिफाय व्हायला लागले लेखी परीक्षेसाठी, पण आम्ही 35 मार्क घेऊन आम्हाला घरी बसावं लागतंय। आम्ही अक्षरशः ग्राउंडच्या बाहेर येऊन आम्ही रडतोय की आम्ही एवढे मार्क घेऊन सुद्धा आम्हाला माहिती आहे आमची परिस्थिती, आम्हाला माहिती आहे की आरक्षण नसल्यामुळे आम्ही म्हणजे ऑफकोर्स यांना आमची लेखी जरी 80+ असली तरी जरी आम्ही लेखीलाच क्वालिफाय नाही झालो तर आम्ही काय करणार? जे मुलं 26 मार्क घेऊन लेखीला क्वालिफाय होतील तिकडे 60 मार्क घेऊन इझिली लागून जातील। आमच्या 80 मार्काची लेखी आहे, पण 35 मार्क घेऊन आम्ही क्वालिफायच होत नसत तर आमच्या प्रयत्नाला यश येईल तरी कुठून? त्यामुळे ह्या आरक्षणासाठी झगडा आहे की
ते 26 मार्काला ना, तर आम्हाला 27 मार्काला तरी तुम्ही क्वालिफाय करा. आमच्यात आणि त्यांच्यात एवढी तफावत का? आम्ही सुद्धा गरिबांचे लेकरं आहोत. मराठी म्हणजे सर्व मराठी काही श्रीमंत आहेत असं नाही होते. ते आम्हाला आमच्या हक्काचं द्या, बस एवढंच म्हणणं आहे आमचं, की आम्ही ज्याच्यासाठी झगडतोय ते आम्हाला भेटू दे बस. दीदी कोणत्या गावाला तुम्ही? मी प्रॉपर नांदेडचीच. पुढील काय करतात? माझे वडील ड्रायव्हर आहेत, कार ड्रायव्हर आहेत. माझी आई हाऊसवाईफ आहे. मी माझ्या घरात मोठी आहे. मला शेती एक थोडीसुद्धा शेती नाही आहे आणि माझे वडील कार ड्रायव्हिंग करून मला शिकवत आहेत. आणि गेल्या वर्षीची भरती मला देता आली नाही. यावर्षी मी फॉर्म टाकला, पण ग्राउंडचं काय होईल याची मला खूप जास्त भीती आहे, कारण की माझं सर्टिफिकेट निघालं नाही. दीदी बोलत असताना सांगत होती की 36 मार्क घेऊन आम्हाला काही होत नाही. दीदीला देखील घरी म्हणजे असं पाटलाला बोललं जातं की बाबा एवढी जमीन आहे, काय आरक्षणाची गरज आहे, परंतु दीदीला एकही गुंठा जमीन नाही. यामुळं असं कुठलंच जात म्हणून लक्षात न धरता आर्थिक परिस्थितीनुसार आणि ओबीसी आरक्षण दिलं पाहिजे असं मोठ्या प्रमाणात. दीदी आपलं काय, तुझं नाव काय? माझं नाव अक्षरा अटकेलवार आहे. ही रॅली खूप शांततेने पार पडली म्हणून खूप आनंद होत आहे. एकनाथ पाटील अकॅडमी सरांनी रॅली काढून खूप छान योगदान दिलेलं आहे. आम्ही या रॅलीमध्ये सहभाग करून बी खूप छान वाटत आहे. आणि सरनं जसे म्हणलं तसे ही रॅली पार पडलेली आहे. खूप आनंद होत आहे. धन्यवाद. माझं नाव अश्विनी रामेश्वर पुयड आहे. मी पुणेगावची आहे. माझ्या आईवडिलांनी मला शिकवण्यासाठी की नाही मला गावावरून म्हणजे नांदेडला पाठवलेलं आहे. तरी त्यांनी खूप कष्ट करतात, शेतामध्ये राब करून इथं आम्हाला शिकवण्यासाठी पाठवलेलं आहे. तरी आम्हाला जे आम्ही 10% आरक्षण मागत आहोत ते आम्हाला आमची मागणी पूर्ण झालेली पाहिजे. आणि एकनाथ पाटील सर अकॅडमी यांच्याकडून त्यांनी आम्हाला खूप म्हणजे हे केलं, सहकार्य केलं. घ्या सकल मराठा सेवक यांच्यामध्ये घ्या म्हणून. तरी आमची एवढीच मागणी आहे की जे 10% आरक्षण आम्हाला जे पाहिजे तेवढंच आम्हाला दिलं पाहिजे. जे जाऊ दीदी पप्पाला जमीन वगैरे किती आहे? जमीन काही नाही, 2.5 एकरच आहे. पण काही त्यांच्यात होत नाही. म्हणजे बहीण भाऊ ते शिकवायला हे करायला खूप काही लागते. मग तेवढं करून शिकवणं हे करणं म्हणजे खूप अवघड जाते. त्यासाठी आमचं एवढंच म्हणणं आहे की 10% जे आरक्षण आम्हाला भेटते ना ते आमचं आरक्षण आम्हाला देऊन टाकलं पाहिजे. जरांगे पाटलाचं म्हणणं आहे गरजावंत मराठाचा लढा खरंच गरजावंत आहे. 2-2 एकरामध्ये 3-3 लेकरांना 2-2 लेकरांना शिकवणं फार अडचणीचं ठरते. त्यासोबत अकॅडमीचे संचालक एकनाथ पाटील सर आहेत. एकनाथ पाटील सर प्रत्येक मोर्चामध्ये आपल्या सर्व टीमला सोबत घेतात. सर तुम्ही आज जवळपास 300 विद्यार्थी तुमच्यासोबत होते. तुम्ही अगोदर देखील मोर्चामध्ये खूप सहकार्य करता. ही नेमकी प्रेरणा कशी मिळते, काय वाटते काम करताना? खरं तर आम्हाला विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या गोष्टी शिकवायच्या असतात आणि त्या खऱ्या अर्थानं विद्यार्थी शिकतात अनुभवातून. भविष्य घडवण्यासाठी ते पोलीस भरतीच्या पदावर जाण्यासाठी ज्या काही अडचणी त्यांच्या वाट्याला येतात ते साक्षात अनुभवातून घेतात. त्याच्यामुळं हा अनुभव मला द्यायला मलाही आनंद वाटतो. आणि मग आम्ही त्याचं नियोजन करतो आणि मोर्चाच्या माध्यमातून हो, शांतता रॅलीच्या माध्यमातून हो, की गणपती बंदोबस्त हो, त्या माध्यमातून आम्ही पोलीस प्रशासनाला सहकार्य करत असतो. सर आम्ही मुलींसाठी चर्चा ज्यावेळेस केली त्यावेळेस खूप गरीब घरच्या ज्यांना शेती नाही त्या देखील मुली आहेत, मराठा समाजात काम करतात आणि त्यांना जास्त मार्क घेऊन देखील नंबर लागत नाहीत. खूप वेदना होत असतात. त्यांनी वेदना आमच्याशी सांगितल्या. या संदर्भात तुम्ही जास्तीत जास्त जाणता, कारण की दरवर्षी तुमच्याकडे हजारो विद्यार्थी येतात जातात, परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करतात. काय वाटतं या परिस्थितीला? सरकार हे वास्तव आहे. सरकारने ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की 90% मराठा समाज जो आहे तो खऱ्या अर्थानं शेतमजूर आहे, शेती करणार आहे, शेती कसणारा आहे. तर याचा विचार सरकारने 100% करायला पाहिजे. कारण विद्यार्थी जेव्हा फीस भरत नाहीत, वडील किंवा भरता येत नाहीत म्हणून स्वतः चिठ्ठी लिहून आत्महत्या करत असतील आणि आता आपल्या बहिणीचं लग्न, भावाचं लग्न म्हणून शिक्षण सोडून देत असेल तर सरकारनं 100% या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. कारण जे आरक्षण राज्यघटनेने दिलेलं आहे ते जातीनुसार दिलेलं आहे. मग मराठा समाज आणि कुणबी समाज एकच आहे, तर मग मराठा समाजाला सरसकट आरक्षण ओबीसीतून भेटायला पाहिजे असं मला वाटते.